भंडारा जिले में नगर परिषद चुनाव होने से भंडारा शहर में राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की सभा भंडारा स्थित दशहरा मैदान में दोपहर को हुई, जिसमें विधायक नरेंद्र भोंडेकर इन्होंने शिवसेना शिंदे गढ़ के 35 प्रत्याशी और नगराध्यक्ष पद के लिए डॉक्टर अश्विनीताई भोंडेकर को शहर के विकास कार्य की बात रखते हुए वोट देने की बात रखी। तो काल खूप मोठ्या प्रमाणात आमचे कार्यकर्ते मित्र आणि बंधू भगिनी होते, महिला मोठ्या प्रमाणात होते आणि काल पण सगळं ऐकण्यासाठी शिंदे साहेबांना सगळे गर्दी झाली होती। आणि ह्या शिंदे साहेबांनी काल एक खूप सुंदर बोललेत की आम्ही टीकेला विकास कामांना उत्तर देऊ आणि त्यांनी बोललेत का विकासाकडे आपला फोकस असायला पाहिजे। विकास केलं तर जनता स्वतः आपल्या सोबत राहते आणि कालपासून वातावरण खूप सुंदर झालेलं आहे, चांगलं झालेलं आहे। विधानसभेसारखंच आता वातावरण विधानसभेपेक्षा चांगलं वातावरण झालेलं आहे आणि आमचा फोकस विकास काम आहे, लोकांच्या हिताचे काम आहे। आम्ही कोणाला पण टीका टिप्पणी करणार नाही। आमच्या कार्यकर्त्यांना मी सांगितलेलं आहे कोणावरती टीका टिप्पणी करू नका। आपण सत्तेमध्ये आहोत, सत्तेमध्ये लोकांना काय देऊ शकतो, सत्तेमध्ये लोकांचं किती चांगलं काम करू शकतो हे आपल्याला दाखवायचं आहे। विरोधकांचं काम आहे टीका टिप्पणी करायचा आणि दुर्भाग्य आहे की आपले मित्रपक्ष काही जर आपल्यावर टीका टिप्पणी करत असतील तर त्यांचा प्रश्न आहे, परंतु आम्ही विकासावर बोलू, विकासाच्याकडे फोकस करू। कारण आता अंतिम 4-5 दिवस राहिलेत। निगेटिव्ह बोलण्यापेक्षा सकारात्मक लोकांमध्ये जर गेलं तर लोकांचा जास्त प्रतिसाद वाढते आणि आम्ही मोठ्या प्रकाराने आम्ही जिंकतोय हे तेवढंच खरं आहे। कारण आम्हाला जे लोक भेटायला येतात सांगतात आपल्या सगळ्यांच्या मार्फत जे आम्हाला माहिती पडते का चांगला प्रतिसाद आहे आणि उच्च शिक्षित जे आहे डॉक्टर अश्विनी भोंडेकर याच्या वक्तृत्वाची खूप चर्चा सुरू आहे। तर नक्कीच याचा पण मोठा फायदा होईल आणि आम्ही मोठ्या फरकाने जिंकतोय।